जरूर डिफेंड करायच्या होत्या आणि त्या मात्र या गोलंदाजाने जरूर करून दाखवल्या. आणि हेच आहे मित्रांनो क्रिकेट. 6 चेंडूवरती 1 धाव देखील डिफेंड केली जाते आणि 6 चेंडूवरती 36 धावा देखील बनल्या जातात. अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. दोन्ही संघाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू जरूर पाठवायचा आहे. उदवणे आणि तळये संघ. चला दोन्ही संघांना विनंती असेल की स्पीडअप घ्यायचं आहे आणि आपला 12वा खेळाडू असेल तर जरूर पाठवायचा आहे. उदवणे आणि तळये संघ. चेतन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक जरूर घेऊन चेतनच्या हातामध्ये जबाबदारी सोपवलेली आहे. सागर आणि प्रथमेश सलामीची जोडी. हां, स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय सागर. नाणेफेक जरूर पाहायला हरली असेल. प्रथमतः फलंदाजी करावं लागणार आहे उदवणे. यावेळी मात्र बिमार पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. नो +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. पहिल्याच चेंडूवरती मित्रांनो पावसाळी ऑफर जरूर चालू झालेली आहे. रबर बॉल क्रिकेटची ऑफर जरूर चालू झालेली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. अतिरिक्त धावा आणि श्री गणेश जरूर होतोय उदवणे संघाचा. फ्री हिटचा बॉल. याही वेळी वाईड +1 म्हणजे आणखीन या 2 धावा. 4 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये दिशाहीन गोलंदाजी जरूर पाहायला मिळते या बॉलरच्या माध्यमातून. हा देखील फुल टॉस पद्धतीचा चेंडू. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला. आणखीन या 2 धावा म्हणजे इथे मात्र या गोलंदाजाने जरूर पावसाळी ऑफरच चालू केलेली आहे उदवणे संघासाठी. बाय 1 गेट 1 फ्री. बाय 1 गेट 1 फ्री. तुम्ही प्रत्येक बॉलवरती तुम्ही ही फ्री हिटची ऑफर आणि जी संधी आहे ती तुम्ही पूर्ण त्याचा फायदा आणि त्याचा लाभ उदवणे संघाने जरूर घेतला जातोय. अविनाशच्या हातामध्ये चेंडू. इथे देखील पहा ऑफर जरूर सुरूच आहे तळे संघाकडून. मात्र यावेळी 7 धावा खर्च केलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. 0 बॉल आहे. 7 धावा खर्च केलेल्या आहेत मित्रांनो. या 7 धावा संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरतील का? येणाऱ्या काही वेळेमध्ये नक्की हे चित्र स्पष्ट जरूर होईल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू सागरच्या बॅटच्या रडारमध्ये होता. त्याला पाठवून दिलंय. फेकून दिलं जातंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार षटकार. या षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावरती. फ्री हिटचा चेंडू जरूर होता. या फ्री हिटच्या चेंडूवरती जरूर सागरने मेजवानीवरती ताव मारला जातोय.
आता मात्र गोलंदाजाला जरूर कमबॅक करावा लागेल. धावा जरूर खर्च केलेल्या आहेत. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. दिशा कुठेतरी पुन्हा एकदा भरकडली जाते. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. वाईटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये जरूर ॲड होईल. धावफलक जरूर पुढे सरकतोय 14 या आकड्यावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही पंच जरूर शहानिशा केली जाईल. पंचांकडे रिव्ह्यू उपलब्ध असेल. पंच आमच्यापर्यंत जरूर डिसिजन पोहोचव झाले. इथे मात्र सागरला परतावं लागेल. यू मिस आय डेफिनेटली हिट. इथे मात्र यष्टीचा वेध घेतला जातोय. सागरला मात्र परतावं लागेल. एक मोठा मासा, मोठा हादरा उधवणे संघाला जरूर लागल जातोय. इथे सागरच्या माध्यमातून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. आकाश 14 धावावरती पहिला झटका जरूर लगावला जातोय. कुठेतरी सागरकडून एक वादळी खेळीची जरूर अपेक्षा होती. सुरुवात देखील तशी केली होती. एक षटकार जरूर लगावला होता सागरने. तदनंतर मात्र गोलंदाजाने कमबॅक केले जाते. यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जरूर खेळला जातोय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईल. गॅदर करून फेकी केली जातील. तोपर्यंत एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जातील. आकाशने यावेळी आपलं प्रथमेश ऑन स्ट्राईक. डावखुरी हाताचा फलंदाज. याला देखील फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. बीमर चेंडू फुल टोल वसूल केला जातोय. या बॉलवरती चेंडूला पाठवून दिलं जात आहे सीमा रेषा पार. प्रथमेशच्या बॅटमधून देखील येतोय हा खणखणीत दणदणीत षटकार. म्हणजे या 7 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. 9+6. या षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. कुठेतरी महागडं षटक जरूर पाहायला मिळते आणि पहिल्या षटकामध्ये अक्षरशः एक्स्ट्रा धावांची लयलूट जरूर केली जाते. या गोलंदाजाच्या माध्यमातून दिली जाते उधवणे संघासाठी आणि त्याची लूट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जरूर केली जाते. यानंतरचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. प्रथमेशसाठी फ्री हिट. फ्री हिटचा बॉल जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय. डीच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जातील. गोलंदाजांना मात्र आता इथून कमबॅक करावं लागेल. धावफलकावरती धावा जरूर. यावेळी लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे मिडॉनच्या दिशेला. गॅदर केला जाईल. डॉट बॉलची सांगता जरूर येते. कुठेतरी कमबॅक करताना जरूर पाहायला मिळतोय हा बॉलर या मॅचमध्ये. अशा प्रकारची गोलंदाजी आता होणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला फलंदाजांना रोखणं गरजेचं आहे. कारण धावफलकावरती धावा जरूर ॲड होत आहे. धावगती जरूर स्पीडने धावत आहे या उधवणे संघासाठी. लोअर फुलटॉस जरूर होता. पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये जरूर ट्रॅव्हल होईल. एक षटकार धावा जरूर बहाल केल्या गेल्या होत्या. त्या तदनंतर मात्र एक षटक जरूर मार्गस्थ होतं. त्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 12 चेंडूचा खेळ जरूर असेल. येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांना मात्र आता धावगतीवरती ब्रेक लावावा लागणार आहे. दोन्ही फलंदाजाच्या रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर निर्माण करावंच लागणार आहे येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलं जाते सागर या बॉलरला. सागरला मात्र आता या धावगतीवरती ब्रेक जरूर लागावा लागणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आकाशला पाहतोय आपण. आडव्या बॅटने जरूर जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक चिकी सिंगल जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाते. स्ट्रायकिंग एंडवरती मात्र आता प्रथमेशला आणलं जाते. प्रथमेशच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहायला मिळाला. एक आक्रमक रूप प्रथमेशने जरूर पहिल्या षटकामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. तशाच प्रकारची फलंदाजी या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल का? गोलंदाजाला मात्र आता आपला अनुभव इथे पणाला लावावा लागणार आहे. धावगतीवरती धावा जरूर जास्त लागलेल्या आहेत. त्यांच्यावरती कुठेतरी अंकुश लावावा लागणार आहे. इथे मात्र कुठेतरी लेग स्टिकच्या बाहेर दिशा भरकटली जाते. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. 26 लॉस ऑफ 1 विकेट.
इथे देखील पुन्हा एकदा कुठेतरी दिशा पूर्णपणे भरकटली जाते. दिशावरती नियंत्रण मिळवावं लागेल या गोलंदाजाला. आणखीन एक व्हाईट बॉल जरूर येतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जरूर पाहायला मिळत होतं. यावेळी मात्र बॅटच्या रडारमध्ये होता, त्याला पाठवून दिलंय, फेकून दिलं जातंय काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय प्रथमेशच्या बॅटमधून हा षटकार. या षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 33 या आकड्यावरती. प्रथमेशला रोखणं गरजेचं आहे या येणाऱ्या गोलंदाजाला. यावेळी लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत एक धाव जरूर ॲड केली जाईल. दोन्ही फलंदाजांनी आपले एंड जरूर बदलले जात आहेत. एक षटकार आल्यानंतर मात्र एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक बॉलवरती मित्रांनो इथे धाव घेण्याचा प्रयत्न उदवणे संघाच्या माध्यमातून यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक उच्चांकी धावसंख्येकडे जाताना देखील उदवणे संघ आपल्याला या मैदानावरती या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी मात्र कुठेतरी पूर्णपणे फलंदाजाला बीट केलं जातंय, थांबवलं जातंय, चकवलं जातंय. डॉट बॉलची सांगता जरूर येते. गोलंदाज मात्र या मैदानावरती कमबॅक करताना आता पाहायला मिळतोय. सागर, अकोट टप्प्याचा चेंडू, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल. एक टप्पा सीमा रेषा पार आणि आकाशच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. या चौकारानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 38 या आकड्यावरती. कुठेतरी एक उच्चांकी धावसंख्येकडे जाताना आगेकूच करताना आपल्याला उदवणे संघ पाहायला मिळतोय. याही षटकामध्ये धावा जरूर खर्च केले जाते त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल फुल ओव्हर फुल टॉस पद्धतीचा होता. कुठेतरी डॉट बॉल जरूर काढला, पण डीच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 40 या आकड्यावरती. तिसरं षटक आता असेल. दोन षटकांचा जर विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावफलक आहे तो 40 या आकड्यावरती. तिसरं आणि महत्त्वपूर्ण षटक मित्रांनो या डावातील षटक असणार आहे. सुयशच्या हातामध्ये गोलंदाजी जरूर सोपवलेली आहे. सुयशवरती आता प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे की प्रथमेश धावफलकावरती 40 धावा जरूर लगावलेल्या आहेत. काय रणनीती असेल, काय टार्गेट ठेवायचा प्रयत्न असेल, काहीतरी कानमंत्र जरूर दिला जातोय प्रथमेशला सागरच्या माध्यमातून. शेवटचं षटक जरूर मार्गस्थ आहे. पहिला जॉड आपटी बार जरूर पाहायला मिळाला होता. इथे डॉट बॉल जरूर येतोय सुयशच्या माध्यमातून. अशा प्रकारे गोलंदाजी होणं गरजेचं आहे या अंतिम षटकामध्ये. अंतिम षटक जरूर मार्गस्थ आहे. कशा प्रकारे अंतिम षटकामध्ये फटकेबाजी पाहायला मिळेल का प्रथमेशच्या माध्यमातून. यावेळी बॅटच्या रडारमध्ये होता, त्याला उंची जास्त आहे, लांबी मात्र यावेळी कमी पंच शहानिशा करतील. फलंदाजाला मात्र यावेळी माघारी परतावं लागेल. लॉंगॉनच्या रिजनमध्ये सीमारेषेजवळ अप्रतिम असा टिपला जातोय हा झेल आणि संपवला जातोय देखील प्रथमेशचा या मैदानावरती या मॅचमध्ये हा खेळ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय निलेश. उर्वरित चेंडूवरती निलेशला देखील मोठे फटके जरूर खेळावे लागतील. निलेशमध्ये ती क्षमता, ती ताकद जरूर पाहायला मिळते उदवणे संघासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र आल्या निलेशने दाखवून दिले मी काय थांबणार नाही, मी देखील फटकेबाजी करणार. आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जातं या गोलंदाजाचं. निलेशच्या बॅटरमधून हा चेंडूला पाठवलं जातंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी ठोकला जातोय षटकार. 46 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. याही वेळी आडव्या बॅटने सेम
बॉल, सेम फटका आणि सेम रिझल्ट देखील पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा षटकार निलेशच्या बॅटमधून. ज्यावेळी निलेश फलंदाजीसाठी आला त्यावेळीच बोललो होतो की हा देखील मोठे फटके मारण्यासाठी माहीर आहे आणि त्या पद्धतीची जरूर फटकेबाजी पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून. आणि संघाचं अर्धशतक देखील या फलंदाजाने धावफलकावरती जरूर लगावलं आहे. 52 धावा धावफलकावरती असतील. शेवटचा चेंडू जरूर शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का? निलेश पुन्हा एकदा फटका जरूर फसला जातोय. हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक, त्याच्या खाली येतील. अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न जरूर पाहिला होता. स्लाइड जरूर झालेत. झेल जरूर जमिनीला दान केला जातोय. या 3 धावा जरूर कंप्लीट केल्या जात आहेत निलेश आणि आकाशच्या माध्यमातून. इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळतोय आपल्याला. एका डावाची सांगता जरूर झालेली आहे. 55 धावा धावफलकावरती जरूर लगावलेल्या आहेत. 56 धावांचं एक विशाल लक्ष नजरेसमोर जरूर असणार आहे विजयासाठी तळई संघाला. नक्कीच मित्रांनो, गोलंदाजाने जरूर कामगिरीमध्ये निराश केली असेल, मात्र आता फलंदाजांचा कस इथे पणाला लागणार आहे. फलंदाजांना 56 धावा करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. कष्ट जरूर करावं लागणार आहे या मॅचमध्ये. ज्या पद्धतीची फटकेबाजी पहिल्या षटकापासून जरूर पाहायला मिळाली होती सागरच्या माध्यमातून, प्रथमेशच्या माध्यमातून आणि शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने आल्या निलेशने जी फटकेबाजी केली, अप्रतिम फटकेबाजी उधवणे संघासाठी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. आणि एक धावांचा डोंगर तळे संघासमोर जरूर उभा केला आहे. 55 धावा धावफलकावरती जरूर लगावलेली आहे. 56 धावांचं टार्गेट असणार आहे. 18 चेंडूमध्ये करायचे आहेत त्या 56 धावा. तळे संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी पाठवायची आहे आणि एक एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे मित्रांनो. स्पीडअप घ्यायचं आहे. उधवणे संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. छप्पन धावांचं लक्ष असणार आहे विजयासाठी तळे संघासमोर. सगळ्या क्रिकेट रसिकांचं मित्रांनो लक्ष एकाच प्रीमियर लीगवरती जरूर लागलेले ते पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रेक्षकाच्या भेटीला जरूर 2 दिवसापासून आलेली आहे. ते तिकडे प्रत्येक प्रेक्षकाचं, प्रत्येक खेळाडू वर्गांचं जरूर लक्ष लागलं असेल. कोण होणार या वर्षीचा मानकरी, कोण गाजवणार पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता. त्याचबरोबर पाटण तालुक्यामध्ये देखील याची स्पर्धा रेणुकादेवी स्पोर्ट्स आयोजित रेणुकादेवी चषक पर्व दुसरे ही देखील प्रेक्षकांच्या भेटीला जरूर आज अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामधून हाय स्कोरिंग लो स्कोरिंग सामने जरूर पाहायला मिळाले. काही संघांना विजय संपादन केला तर काही संघांना मात्र यावेळी पराभवाचा स्वाद देखील इथे अनुभवायला आलेला आहे. तळे संघाला विनंती असेल की प्लीज आपला एक खेळाडू पाठवायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय आकाश. पहिलाच बॉल डॉट बॉल जरूर येतोय. कुठेतरी मोठे फटके आता येणे गरजेचं आहे तळे संघासाठी, कारण धावफलकावरती धावा तुम्हाला 56 धावांचं टार्गेट जरूर असेल.
बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आहे, आकाशच्या माध्यमातून स्लोअर पद्धतीचा वापर केला जातोय. फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं जातंय, जकडून ठेवलं जातं या मैदानावरती. तळे संघाला शेवटचा कॉल असेल मित्रांनो, प्लीज एक खेळाडू पाठवायचा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. कमिटी आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवते. एका धावेने जरूर श्री गणेशा ओपन होतोय, अकाउंट ओपन केलं जातं या मॅचमध्ये तळे संघासाठी. तीन चेंडूचा खेळ झालेला आहे. एक धाव धावफलकावरती जरूर लगावलेली आहे. अजूनही 55 धावांची आवश्यकता असेल. 15 चेंडूमध्ये आता या करायच्या आहेत 55 धावा. काय घडेल मॅचमध्ये, काय बिघडेल या मॅचमध्ये, कशा प्रकारे होईल सामना, रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचेल का, वन साइड हा सामना उधवणे संघाच्या बाजूने झुकला जाईल. उधवणे संघाचा जर विचार केला गेला तर आतापर्यंत या संघाने इथे मात्र फटका फसला जातोय, सेफ हँडमध्ये पोचला जातोय. इथे मात्र प्रथमेश करणार नाही चुकी, प्रथमेशच्या माध्यमातून टिपला जातोय, झेल संपवला जातोय. इथे पहिल्या फलंदाजाचा खेळ, फलंदाजाला पाठवलं जातंय तंबूच्या आसऱ्याला. एका धावेवरती एक गडी जरूर गमावला जातोय. तळे संघानं कुठेतरी पूर्णपणे पहिल्याच इनिंग पासून बॅकफुटला ढकलला जातोय की काय हा संघ. ज्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली होती, गोलंदाजासाठी एक प्लॅटफॉर्म जरूर निर्माण करून दिला होता फलंदाजाने उधवणे संघाच्या, आणि त्या प्लॅटफॉर्मवरती काम करताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज आकाश. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, आणखीन एक टिपला जातोय, झेल बॅक टू बॅक दुसरा गडी गमावला जातोय तळे संघाकडून. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता पाहायला मिळतोय आकाश. या रेणुकादेवी चषक 2025 मध्ये पहिली हॅट्रिक होईल का, पहिली हॅट्रिक करण्याचा मान सागर आणि सुयश या दोन्ही फलंदाजाला मात्र स्वस्तामध्ये तंबूच्या आसऱ्याला पाठवण्याचं काम. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतंय अविनाश. हॅट्रिकच्या हुंबरड्यावरती हा गोलंदाज, हॅट्रिक होईल का, हॅट्रिकचा बॉल. श्री रेणुकादेवी चषक 2025 मध्ये हॅट्रिकची संधी या बॉलरला, काय घडेल, हॅट्रिकचा बॉल. आपटी बार जरूर पाहायला मिळाला होता. इथे डॉट बॉल जरूर येतोय. एक षटकांची जरूर सांगता होते, एक षटक जरूर संपलं जातंय. एक षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहे ती 1-2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय गोलंदाजी आहे पहा सागरच्या माध्यमातून, व्हॉट अ बॉलिंग. इकॉनॉमिकल षटक जरूर पाहायला मिळतं. अशा प्रकारची गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये जरूर होणं गरजेचं होतं तळे संघाकडून. रणजितच्या हातामध्ये दुसरं षटक सोपवलं जाते. आता मात्र समीकरण बदललं जाते. 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत, त्यात तब्बल 55 धावा. एक विशाल लक्ष तळे संघासमोर असणार आहे. कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटला जरूर ढकलला जातोय. आता बॅकफुटला ढकलला संघ फ्रंटफुटला कधी येईल. स्ट्रायकिंग एंडवरती निलेश वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. 2 धावा धावफलकावरती जरूर लगावल्या जात आहेत. आपटी बार जरूर पाहायला मिळाला होता. दिशा कुठेतरी भरकटली जाते. रणजितच्या माध्यमातून दुसरी अतिरिक्त धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. पण या अतिरिक्त धावाने फारसा काही फरक पडणार नाही उधवणे संघाला, कारण धावफलकावरती धावा त्यांनी ज्या पद्धतीने लावलेली आहेत, गोलंदाजासाठी जो प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे त्या प्लॅटफॉर्मवरती काम करण्याचं, योग्यरित्या योग्य दिशेने जाण्याचं काम मात्र गोलंदाज करताना पाहिजे. यावेळी देखील आपटी बार जरूर पाहायला मिळाला होता. फटका तर सुंदर आहे पण फारसा फायदा होणार नाही. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय. डीच्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड होईल. 4 धावा धावफलकावरती लगावलेल्या आहेत. निलेशच्या माध्यमातून मात्र आता मोठे फटके मारायचा प्रयत्न पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे जर विजय व्हायचं असेल तळे संघाला. कशा प्रकारे यावेळी देखील आडव्या बॅटने जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवला जातोय. चेंडू कार्पेटला गुदगुल्या करत सीमा रेषा पार, आणि हा येतोय निलेशच्या बॅटमधून चौकार. अशा चौकार षटकारांची आतिषबाजी होणं गरजेचं आहे तळे संघासाठी प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातून. तसाच प्रयत्न निलेशच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय.
तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करणार तर यश नक्कीच तुम्हाला प्राप्त होणार. डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. कुठेतरी कमबॅक करताना गोलंदाज देखील आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने जो कानमंत्र दिला होता यष्टीरक्षक सागरच्या माध्यमातून कुठेतरी तो कामी येताना पाहायला मिळत आहे. यावेळी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू उचलला आहे. चेंडूला जरूर मित्रांनो अप्रतिम क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या जवळ म्हणता येईल. प्रथमेशच्या माध्यमातून 2 घेतले होते. तिसरीला पळतायत. 3 चौथ्यासाठी पळतायत. 4 धावा घेतल्या. या 4 धावा जरूर धावफलकावरती ऍड होतील. सीमारेषेजवळ नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. काही धावा आपल्या संघासाठी पाहायला मिळाल्या होत्या. फेकी थोडीशी गचाळ पाहायला मिळाली होती. त्याच्यावरती एक्स्ट्रा 2 धावा जरूर धावफलकावरती ऍड होतील. टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय धावफलक. पुन्हा एकदा आपटी बार जरूर पाहायला मिळतो. या गोलंदाजाच्या माध्यमातून शॉर्ट बॉलचा वापर जरूर केला जातो. घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव टीमच्या टोटलमध्ये जरूर ऍड केली जाईल. 13 या आकड्यावरती धावाफलक जाऊन पोहोचतोय. लोअर फुल टॉस नो बिमर पद्धतीचा बॉल जरूर पाहायला मिळाला. रणजितच्या माध्यमातून कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी या षटकामध्ये जरूर पाहायला मिळते. फ्री हिटचा चेंडू असणार आहे निलेशसाठी. ऑफर होती पण ऑफरचा फायदा मात्र येथे उधवणे संघाला जरूर पाहायला मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण बदललं जाते. 6 चेंडूमध्ये करायचे आहेत 42 धावा. साहिलच्या हातामध्ये 6 चेंडू. पूर्णपणे वर्चस्व उधवणे संघाने जरूर मित्रांनो या मॅचमध्ये प्रस्थापित केलेला आहे. पहिल्याच इनिंगपासून मित्रांनो जो संघ फ्रंटफुटला होता तो शेवटपर्यंत फ्रंटफुटलाच राहण्याचं काम मात्र उधवणे संघाने केलं गेलं आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर डॉट बॉल. 1 धाव जरूर येते पण एका धावेने फारसा फरक उधवणे संघाला तर काही पडणार नाही आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती पूर्णपणे विजय संपादन उधवणे संघाने जरूर केला. या मॅचमध्ये औपचारिकता फक्त बाकी आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू वाईट +1 म्हणजे या 2 धावा जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. 17 धावा धावफलकावरती जरूर ॲड होतील. स्लोअर पद्धतीचा चेंडूचा वापर जरूर केला जातो. या गोलंदाजाच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. पूर्णपणे या सामन्यावरती सत्ता आपली प्रस्तावित करण्याचं काम या मैदानावरती उधवणे संघाने जरूर केलं जाते. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनला जरूर चेंडू ट्रॅव्हल होतोय. निलेश क्षेत्ररक्षक आहेत. दोन्ही फलंदाजांनी मात्र आपलं एंड जरूर बदलले जाते. 1 धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. अठरा धावा धावफलकावरती जरूर लगावली आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल जरूर पाहायला मिळाला होता. लॉंग ऑन 1 क्षेत्ररक्षक येऊन एक चेंडू गॅदर करून फेकी केली जाईल. आणखीन एक टीमच्या टोटलमध्ये जरूर ॲड केली जातील. यावेळी आणखीन एक डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो. इथे 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर ॲड होईल. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हॅड लक बॅड लक म्हणता येईल इथे. विजय मात्र इथे संपादन केला जातो या मॅचमध्ये. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे संघाचं अभिनंदन. हार्ड लक बॅड लक म्हणता येईल तळये संघ. मित्रांनो पाटण तालुक्यामध्ये तुमची ही पहिलीच एंट्री असणार. पहिल्या एंट्रीमध्ये नक्कीच तुम्हाला
पत्करावा जरूर लागला असेल, पण पराभवातून काहीतरी शिकण्यासाठी काहीतरी शिकून जरूर तुम्ही इथून जाणार असाल. पुढल्या येणाऱ्या प्रत्येक आयोजनामध्ये प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला त्यामधून काहीतरी नवीन निर्माण करायचं आहे. हार्ड लक बॅड लक म्हणता येईल. तुम्हाला देखील पुढच्या आयोजनासाठी शुभेच्छा. लगेचच दुसऱ्या फेरीतील सामना असणार आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे विरुद्ध श्री रेणुकादेवी टेटमेवाडी हा संघ. नाणेफेक केली जाते. जो संघ विजेता होईल तो संघ मात्र टॉप 5 मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. अचानक 11 बनपूर या संघाने ऑलरेडी पहिल्या गटामधून टॉप 5 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. आता दुसरा संघ नक्कीच आपल्याला मिळेल, उदवणे की टेटमेवाडी. टेटमेवाडी संघाने जरूर नाणेफेक जिंकलेले आहे. प्लीज आपला डिसिजन घ्यायचा आहे.